भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचो कीर्तनाचे रंगी भाग क्रमांक 26 आपण पाहत आहे. या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत खटाव तालुक्यातील पडळ येथील भरत सानप महाराज आहेत. खर तर ते नोकरी करत आहेत आणि नोकरी ते कीर्तनकार असा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा त्यांनी हा प्रवास केला या संदर्भात आपण त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहोत. ज्यावेळी संभाजी महाराजांना औरंगजेबाने मुकरबखानाने पकडून नेलं. मुकरबखानाने पकडून नेल्यानंतर संभाजी राजांचे डोळे हात बांधलेले होते. संभाजी राजांच्या समोर औरंगजेब उभा आहे आणि औरंगजेबाने संभाजी राजांना बघितल्या संभाजी राजांना प्रश्न केला की तू तुझा धर्म बदल, मी तुला सोडून देतो. धर्मासाठी तुझा झुंजोनी शत्रूशी मानावे, मारिता घालवे राजे आपले, ही शिकवण देणारी आमची भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती. संभाजी महाराज धर्मले नाही. संभाजी महाराजांनी सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल पण मी माझा धर्म बदलणार नाही. संभाजी राजांचे रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज, पहिलाच प्रश्न तुमचा आहे या नाचो कीर्तनाच्या रंगी या मालिकेतील. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण BA DED झालेलं आहे. बर, BA DED. मग नोकरी शिक्षकी करता का अजून कुठले? मी सध्या महसूल विभागामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी या पदावरती कार्यरत आहे. बर, एक सांगा, खर तर BEd केल्यानंतर मग दुसऱ्या क्षेत्रात कसं काय वळाला, म्हणजे काय गुपित असावं त्या पाठीमागचं? शिक्षण क्षेत्रातून फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येतं, परंतु ही नोकरी जी महसूल विभागाची आहे तिथून समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचता येतं. या उद्देशानं स्पर्धा परीक्षेतून मी या विभागात आलो. बर, धन्यवाद. चांगली गोष्ट आहे. म्हणजे खरं तर इकडे विद्यार्थी घडवण्याऐवजी लोकांच्या सेवेला तुम्ही प्राधान्य दिलं आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी लागली. चांगली गोष्ट आहे. महाराज, खरं तर दुसरा एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही आता नोकरी करत आहे, पण नोकरी करत असताना असं तुमच्या मनात केव्हा आलं की आपण तुळशीची माळ गळ्यात घालावी? कसा तो प्रसंग आहे? लहानपणीच मी इयत्ता 5वी-6वी मध्ये असताना अध्यात्माची निर्माण झालेली आवड यातून मी माळ घातली. बर, म्हणजे कुणी सांगितली म्हणून का घरात कोणाची होती? म्हणजे नाही, पारायण सोहळ्यामध्ये सर्व आध्यात्मिक वातावरण बघून माझं मत परिवर्तन झालं आणि माझे मित्र वगैरे वारकरी संप्रदायातले असल्यामुळे त्यांच्या सोबत आणि मनानं आतून अंतर्भावातून प्रकट झाल्यामुळं मी माळ घातली. खरं तर अजून एक प्रश्न असा तुमच्यासाठी आहे. मग आता भजन कीर्तनाकडे कसा वेळ काढता तुम्ही? तर नोकरी, कुटुंब. मी शक्यतो वेळ कमी मिळतो, पण जेवढा वेळ मिळेल त्यातून अध्यात्म साधना करण्याचा मी प्रयत्न करता. म्हणजे रोज संध्याकाळी गेल्यानंतर समजा एका दिवशी 7 वाजता गेलो तर पेटीवरती भजन वगैरे म्हणणं किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जाणं वगैरे यासाठी स्वतंत्र असा वेळ थोडाफार काढता तुम्ही. आता दुसरा एक प्रश्न असा आहे, मग हे करत असताना म्हणजे नोकरी आहे, कुटुंब आहे, खरं तर ते रिपीट होते त्याचं कारण आहे. मग कीर्तन कडे कसं काय वळाला? कीर्तन का सांगावं वाटलं लोकांना? म्हणजे हे मनात कसं आलं की आपण आता कीर्तन क्षेत्रात वळावं? लहानपणापासूनच कीर्तन प्रवचनाबद्दल आवड होतीच आणि आपणही एक दिवस असं कीर्तन प्रवचनकार व्हावं ही जिज्ञासा मनामध्ये जागृत झाली. कारण समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं ते एक माध्यम आहे आणि लोक आदरभावयुक्त भावानं आपल्याकडे बघत असतात, पाहत असतात. अगदी महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्या जर समाजापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्याचं एक उत्तम साधन म्हणून मी याकडे पण बघतो. बर, आता दुसरा प्रश्न असा आहे की कीर्तन म्हटलं का तुम्हाला माहित आहे म्हणजे अभ्यासाविना तिकडे जाता येत नाही आणि तुमच्या तर जबाबदारी इथली कामाची आहे. म्हणजे वेळेचं बंधनापेक्षा तुम्हाला ऑफिसमध्ये काम करावं लागतं, त्याच्यासोबत कुटुंब आहे आणि हे दुहेरी संगम साधत तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर अभ्यासाला वेळ कसा काढता तुम्ही? अगदी संध्याकाळी 10 नंतर म्हणा, अगदी सगळं वातावरण शांत असतं त्यावेळी गाथा, ज्ञानेश्वरी किंवा इतर ग्रंथ वाचण्यासाठी मी घेत असतो आणि त्यावेळी वाचनासाठी स्वतंत्र असा वेळ काढतो. कारण काही वेळेस मला संध्याकाळी पण रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत दाखल्यांचं वगैरे काम करावं लागतं. त्यावेळी नाही झालं, ज्या दिवशी काम नसेल त्यावेळी मी ते करत असतो. म्हणजे वेळ अभ्यासाला द्यावा लागतो. मग मला सांगा, तुमचं पहिलं कीर्तन कुठे झालं? माझं पहिलं कीर्तन हे माझ्या गावी पडळ या गावीच झालं. श्री संत शेकोदादा महाराज मंदिरामध्ये माझं पहिलं कीर्तन झालं. बर, काय कीर्तन सांगताना काय मनात काय आलं का
भीती किंवा काय पहिल्यांदा जरा बरंच काय घडतं? असं तणाव जनरल येतो जरा. मनावरती दडपण येतं, परंतु त्या गादीवरती उभा राहिलं की अफाट असं बळ तो परमात्मा पांडुरंग देत असतो. त्यामुळं भीती नावाचा प्रकार राहतच नाही. म्हणजे ते गादीवर गेलं का सगळं मुक्त होतं माणूस. येस. आता दुसरा प्रश्न आहे की आपलीच लोक ते कीर्तन ऐकतात आणि पहिलं कीर्तन असल्यानंतर थोडं काय कसं वाटलं किंवा काय ते सांगत असतात, काय त्यांनी सांगितलं तुम्हाला पहिले कीर्तन झालं? मी लहान होतो, लहान असताना लहान मुलाचं कीर्तन आणि आपल्याच गावातील कोणतरी कीर्तन सांगतोय, हे मनाच्या लोकांच्या मनामध्ये कुतूहल होतं. मोठ्या बरं. प्रमाणात लोक आले होते आणि त्यांनी ते कीर्तन बघितल्यानंतर त्यांना खूप अभिमान वाटला आणि स्वाभिमानी वाटला आणि त्यांनी जाताना मला खूप छान वगैरे शाबासकी दिली आणि त्या शाबासकीच्या जोरावरती मी उभा राहिलो, मी थांबलो नाही, पुढे वाटचाल करत राहिलो. किती वर्ष झालं कीर्तन सांगताय त्याला साधारण? साधारणपणे मी 8वी 9वी पासून कीर्तन सांगतोय. अरे बापरे, खूप वर्षापासून. मध्ये म्हणजे- काही दिवस अभ्यासाच्या गॅप पडलेला होता, बरं. परंतु पुन्हा आता सुरुवात केलेली आहे. कुठला अभंग होता त्यावेळेला, आठवतंय का एखादा? संतपर प्रकरणातील चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसन आहे ही न कवनी अंग, हा अभंग होता. खूप छान अभंग आहे म्हणजे ते. Yes. आणि प्रवचन पहिलं कुठं झालं काय? पहिलं प्रवचन माझ्या माहितीप्रमाणे मांडवे किंवा नांदोशी या गावामध्ये बरं. साधारणपणे. म्हणजे खटाव तालुक्यातले दोन्ही गाव आहेत, हा. नांदोशी आणि मांडवे. हा, yes. प्रवचन सांगितल्यानंतर मग असं कसं कधी वाटतं का कधी प्रवचन सोपं, कीर्तन सोपं? म्हणजे नाही, नक्की सोपं तुम्हाला ह्या जगात कोणतीही गोष्ट घ्या, अगदी सोप्यातली सोपी गोष्ट म्हणलं आपण सोपी म्हणलं तरी नसते. प्रत्येक गोष्ट अवघड असते, परंतु फरक आहे ना, इकडं गायला लागतं, हा. प्रवचनात गायनाचा हे नसतं. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. बर. जर अभ्यास असेल तर अभ्यासानं माणूस अपयशाची असंख्य शिखरं सहज पार करून जातो आणि यशाच्या शिखरावरती तो पोहोचतो. बर. त्याच्यामुळं साध्य ते साध्य, काही अडचणी येत नाही. म्हणजे Yes. अभ्यास असला तर तुम्हाला कुठलंही क्षेत्र हे नाही. आता दुसरा एक प्रश्न महाराज असा पडतो की महाराज म्हणले कीर्तन म्हटलं का स्वर बघितला जातो पहिल्यांदा. Yes. खरं तर बऱ्याच अंशी स्वराचा आपलाही स्वर जुळावा लागतो आणि मग कीर्तन रंगत जातं. तर तुम्ही हा स्वर कसा मिळवता मग? आमचे सहकारी वगैरे सोबत असतात, अतिशय चांगल्या पद्धतीने साथ वगैरे करतात आणि त्यासोबत आपलंही असं मिळून ते कॉम्बिनेशन जुळून येतं जुळून येतं. आणि अतिशय छान प्रकारे विवरण वगैरे झाले की लोकांनाही जे केवळ लोकांना आवडतं म्हणून कीर्तन नाही करायचं, हा. तर त्यातून उद्बोधन झालं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे आणि समाजाला जे घ्यायचं आहे ते घेता आलं पाहिजे. उगीच मनोरंजन म्हणून त्याकडे बघता येणार नाही आपल्याला. बरोबर आहे. कारण मनोरंजनासाठी मग तमाशा आहे, ऑर्केस्ट्रा आहे, मग मनोरंजनासाठी ती साधन आहेत, ते खरं आहे. मनोरंजनाचं साधन नाही. बरोबर आहे. हे जीवन एक परिवर्तन करण्यासाठी जीवन आपण परिवर्तन करण्यासाठी समजा समाजामध्ये आता व्यसनाधीनता वाढते, ती व्यसनाधीनता काही अंशी कमी झाली पाहिजे किंवा समाजामध्ये बेरोजगारी वाढते, मग त्या दृष्टीने लोकांनी उद्योग धंद्यासाठी काय करायला पाहिजे हे कळलं पाहिजे लोकांना. चांगलं जीवन कसं जगावं, कारण आता इमारतीच्या उंची वाढताना दिसतात पण माणुसकीची इमारत पार कोसळायला लागली. म्हणजे असं समाजात आपण बघितलं चित्र, तर सहज एखाद्या उपाशी मरत असेल तर त्याला कोण कणभर धान्य अन्न देत नाही, बरोबर आहे. सहज निघून जातात. हा पूर्वीच्या लोकांमध्ये असलेला बघा समभाव, ते एखादा तहानलेला असेल तर पटकन पाणी द्यायचे. म्हणजे एकनाथ महाराजांचंच उदाहरण. येस येस. म्हणजे त्यांनी पाणी ह्याला घेऊन चालले होते आणि गाढवाला म्हणजे काय आताच्या कालावधीत चित्र तसं दिसलं नसतं. तेच. म्हणजे संतांनी देव ह्याच्यात बघितला. प्राणी माणसांमध्ये अगदी देव जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणजे तुम्ही अगदी झाडामध्ये, पानामध्ये बघितलं, डोळीमध्ये बघितलं, सगळ्या चराचरामध्ये देव आहे. पण ते ओळखता आलं पाहिजे, किंवा ओळखता आलं पाहिजे, माहिती पडलं पाहिजे आपल्याला. महाराज दुसरा एक असा प्रश्न आहे, खरं तर बऱ्याच वेळेला प्रेक्षकांना प्रश्न पडलेला असतो, नोकरी करायची, कुटुंब सांभाळायचं, कीर्तन सांगायचे, ह्याच्यातून नक्की काय तुम्हाला मिळतं? असं कदाचित लोकांनी विचारलेला प्रश्न तुम्हालाही असेल, महाराज एवढी धावपळ करताय, नोकरी करताय, कीर्तन सांगताय, नक्की तुम्हाला काय मिळतं? त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमच्याकडे? म्हणजे सर्व सुखाचं कारण आहे समाधान. माणसाला समाधान पाहिजे असतं. मग ते समाधान कुठं आहे? अफाट अशी संपत्ती कमवली म्हणजे समाधान आहे असं नाही. जर बरोबर आहे. अफाट संपत्ती कमवून जर समाधानी आपण असतो तर अदानी अंबानी सुद्धा सुखी समाधानी असते, त्यांनी कष्ट केलं नसतं. बरोबर आहे. किंवा नुसतं परिश्रम करून जर समाधान मिळत असतं तर आज आमचा शेतकरी
फार समाधानी असतात. बरोबर आहे. शेतकरी म्हणजे खऱ्या अर्थानं राजा झाला असता. बरं. पण ते समाधान नाही, ते बरं. केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. जर सुख समाधान पाहिजे असेल तर परमात्मा पांडुरंगाच्या चरणीच समाधान आहे, अध्यात्माच्या ठिकाणी समाधान आहे, आणि ते समाधान मिळवण्यासाठी हा अट्टहास. धन्यवाद. अजून एक प्रश्न, शेवटचाच प्रश्न आहे महाराज तुमच्यासाठी. खरं तर आपल्या पायी दिंडी सोहळ्यात लय लोक सगळे म्हणजे भरपूर लोक होतात. आषाढी वारीला तुम्ही बघताय, आपण बरेच म्हणजे लोक पायी दिंडी सोहळा करत असतो, आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नक्की ह्याच्यातनं काय मिळतं. खरं तर वारकऱ्यांना प्रश्न विचारला जातो जी दिंडी पायी दिंडी सोहळ्याला जातात, आणि मग एक वेगळं हे होतं. तर ह्याच्यातनं काय नक्की आहे, म्हणजे पायी दिंडी सोहळ्यातनं नक्की काय मिळतं देवाला म्हणजे तुमच्या भेटण्याची ओढ. नजरेतनं, देवाला तुम्ही चाललेला आहात त्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये. देवाला भेटण्याची जी ओढ आहे, आपण कुणाला तरी तन्मयतेने भेटावं. माझ्या मनात राहणारा जो आहे त्याच्याशी मी एकदा त्याला डोळं भरून पाहावं, माझ्या मनाचं समाधान व्हावं, या आतुरतेनं ओढीनं प्रत्येक जण त्या परमात्मा पांडुरंगाकडे निघालेला असतोय. आणि बाकी त्याला कशाचा विचार म्हणजे काही डोक्यात येत नाही. कुटुंब, घर, संसार ह्याच्याही पलीकडं जाऊन तो त्या म्हणजे माऊली रूपी तो झालेला असतो, आणि ते सर्वांगानं परमेश्वर झालेला असतो तो. ऍक्च्युली त्या देवाला भेटण्यासाठी त्याला वय वगैरे काय नसतं. काही नाही. बघतो आपण वारीमध्ये सर्व वयातले असतात, काठी टेकत जाणारे सुद्धा माणसं करतात. खरं तुम्ही म्हणता तेच त्यांच्या मनात भाव असतो, त्या भावानंच ते चालत असतात. धन्यवाद महाराज. खरं तर फार मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय. नोकरी, कुटुंब आणि प्रवचन, कीर्तनकार अशा चारही मध्ये तुम्ही करत आहात, आणि ह्याच्यातनं काय मिळते किंवा का मी कीर्तन प्रवचन सांगतोय हेही तुम्ही मानदेश भूषणशी बोलताना सांगितलं. तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि भावी तुमची जी कीर्तन सेवा आहे त्या कीर्तन सेवेला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राज्यामध्ये हा भगवा फडकत राहिला पाहिजे. नंतर हा भगवा निष्ठेचा आहे, हा भगवा वारकऱ्यांचा आहे, हा भगवा खारकऱ्यांचा आहे, गावकऱ्यांचा आहे, आणि या स्वराज्याचा हा भगवा आहे. हा भगवा वाचला पाहिजे यासाठी तळमळणारे संभाजीराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आमचे वारकरी असतील, हे भगव्यासाठीच लढत असतात, भगव्यासाठीच जगत असतात. कारण बघताना ते भगव्याचं चिरगुट वाटतं, पण ते चिरगुट नाही.